श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार। तर आज ना खूप सारा पसारा घरामध्ये पडलेला आणि कसली तयारी चालू होती, तर इथे तयारी चालू आहे बिर्याणीची। श्रावणीचे फ्रेंड्स लोक येणार होते, इथे श्रियाची खिमटी सुद्धा बनवलेली ती दाखवते। तर श्रावणीचे फ्रेंड्स येणार होते, त्यांच्यासाठी श्रावणीने मला बिर्याणी बनवायला सांगितलेली। बिर्याणी बनवते इथे मी साधारण 2 किलो, त्यापेक्षा कमी आहे, पण चिकन हे 2 किलो होतं। तर त्यासाठी कांदे कट करते, इथे 10 ते 12 कांदे मी मोजले पण नाही, कारण का हे जे कांदा फ्राय असतं ना तो आपण बनवून ठेवला ना फ्रीजमध्ये तर महिनाभर तरी राहतो। तुम्ही कधीही बिर्याणी बनवा, एकदम सोपी जाते बिर्याणी बनवायला, कारण का बिर्याणीचा मेन पार्ट कांदाच आहे। तो कांदा फ्राय असला तर अजिबात झंझटमारी नाही। त्यासाठी सकाळी लवकर उठून मी इथे कांदा वगैरे जी काही बेसिक तयारी असते ती करत होती। तर कांदे मी अशा प्रकारे इझी एकदम पटापट कट करते, ही मला सवय असल्यामुळे। तुम्हाला करायचे असेल तुम्ही जे स्लायसर मिळतं त्यामध्ये सुद्धा करू शकता, तुम्हाला सुद्धा माझ्यासारखी सवय असेल तर तसं कट करू शकता। सगळे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, आडवे सुद्धा चिरू शकतो। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचाभर साखर घातल्याने 1 चमचाभर मीठ घातले, ही माझी पद्धत आहे। ह्यामुळे कांदा छान कुरकुरीत होतो, ब्राऊन होतो मेन, आणि कुरकुरीत होतो आणि टेस्टसुद्धा त्याची डबलनी वाढते। तर मी जरूर साखर आणि मीठ घालते, तुम्हाला आवडत असेल तुम्ही घालू शकता, एकदा ट्राय करायला हरकत काही आहे। मीठ साखर घालून कांदा छान चुरून घेतलेला आहे, त्याची पाकळी वेगळी करून घेतलेली आहे। आता कढईमध्ये 3 वाट्या साधारण तेल मी गरम करत ठेवलेला, हे मी अंदाजानेच सांगते, आपल्याला तेल हा नंतर चिकनसाठी यूज करू शकतो आपण। 3 वाट्या तेल गरम करत कडकडीत तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा सोडायचा, अशा पाकळ्या वेगवेगळ्या झालेला, आणि छान त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। इथे मी 2 बॅचमध्ये कांदा फ्राय करणार आहे आणि त्यासाठी मी मोठी कढई वापरते, म्हणजे पटकन होईल। तर अशा प्रकारे आपला कांदा फ्राय होतो तोपर्यंत बिर्याणी मसाला मी कधीच विकत आणत नाही, मी नेहमी घरी बनवते, तर ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते, कधीतरी डिटेल्समध्ये शेअर करेल। आता मी तुम्हाला अंदाजाने सांगते। इथे 2 मुठ्ठीभर मी धणे घेतलेले आहेत, त्याचबरोबर चक्री फूल आहे ते 4-1 घेतले असतील अंदाजे, तर चक्री फूल घेतलेले आहे तिथे, कारण का काही तुटके मुटके पण होते त्यामुळे। त्यानंतर इथे मी लवंग घेतलेले आहे 1 चमचाभर, सगळं साहित्य 1 चमचा वगैरे मोजून 1 चमच्याच्या अंदाजानेच आपण घेणार आहोत। काळा मिरी आहे त्यानंतर इथे मी, आणि साईडला ना जे काही थोडं साहित्य आहे जसं लवंग, काळा मिरी, हे आपण जे भात उकळवणार आहेत ना त्या पाण्यामध्ये घालण्यासाठी साईडला थोडं काढून ठेवते। त्याचबरोबर कांद्याकडे सुद्धा माझं लक्ष आहे, त्याला सुद्धा मिक्स करत असते मध्ये मध्ये। आता इथे मी घेतलेले आहे मोठी वेलची 4 ते 5, आणि पाण्यामध्ये उकळवायला सुद्धा मी 2 मोठ्या वेलच्या घातलेल्या आहेत, 2 ते 3, म्हणजे ज्या क्वांटिटीमध्ये भात आहे तसं तुम्ही गरम मसाला वाढवू शकता। बेसिकली आपल्याला त्या भाताला एक गरम मसाल्याचा फ्लेवर द्यायचा असतो, म्हणून तो घालायचा असतो। तर वेलची आहे, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जे काही गरम मसाले आहेत मी तिची नावं इथे लिहून देते आणि तुम्हाला पण समजेल मग। आणि बेसिक 1-1 चमचा, आणि जे चमच्यामध्ये मोजू शकत नाही ते अंदाजाने। त्यानंतर इथे मी ऑरेंज फूल असतं, जायपत्री घेतलेली आहे, आणि जायपत्री सांगते मी 4 ते 5 घेतलेले, साधारण 4च घ्यायचे, आणि इथे अर्धा जायफळ घेतलेला आहे। तर 4-1 जायपत्री, ते काही तुटके मुटके असतात त्यामुळे अंदाज येत नाही। 1 चमचाभर शहाजिरा, आणि हा व्हिडिओ आत्ताचा नाही आहे हे सुद्धा सांगते, हा आपल्या चैत्र नवरात्रीच्या अगोदरचा आहे। त्यानंतर जिरा आहे, आपण धणे 2 मुठ्ठी घेतलेले, जिरा 1 मुठ्ठी, आणि शहाजिरा 1 चमचाभर, 1-1.5 चमचा असेल तरी चालतं, कारण का जिऱ्याचा फ्लेवर ना बिर्याणीमध्ये भारी लागतो। त्यानंतर इथे मी दालचिनीचे 2 स्टिक घेतलेले आहेत, तर आपल्याला जे नॉर्मल मिळतात ना त्याच्यामधनं मी 2 घेतलेले आहेत, आणि ते तोडून घालत आहे। आणि थोडंसं भातासाठी सुद्धा मी साईडला त्याच्यामध्ये वाटीमध्ये घालणार आहे। आपल्याला भात उकळवतो ना त्या पाण्यामध्ये लवंग, वेलची, मोठी वेलची, आणि शहाजिरा, काळा मिरी आणि
दालचिनी एवढंच घालायचं आहे, जास्त काही घालायचं नाही. बदाम फूल घालत असाल तर घालू शकतो, बाकी काही घालायचं नाही. ते सुद्धा थोड्या प्रमाणात. तर ते आपल्याला वेगळं काढायचं आहे. पण आपल्याला बिर्याणी मसाल्यामध्ये धने आणि जिरा, बदाम फूल हे वेगळं आणि ऑरेंज कलरचं जे मायपत्री आहे ते सगळं आपल्याला घालायचं. आता काय गरम मसाले इथे मी घेतले ते तुम्हाला जवळनं दाखवते. तर इथे मी थलेला आहे, कढई माझी जुनी आहे त्यामुळे तिच्याकडे न बघता मसाले बघा फक्त. इथे जे मसाले तुम्हाला दाखवले त्यांची नावंसुद्धा मी ॲड केलेली आहेत, ते घेतलेले आहे. थोडंसं पाण्यामध्ये घालण्यासाठी साईडला काढलं आहे. आणि हाच आहे बिर्याणी मसाला, सिक्रेट बिर्याणी मसाला बोलू शकता. मी बनवते, 1 नंबर बिर्याणी होती यामध्ये आणि मी घरीच बनवते, मी कधीच विकत आणत नाही. तर हा आहे बिर्याणी मसाला. बाजूने आवाज येतोय, जरा समजून घ्या. व्हिडिओ एडिट करायला वेळच मिळत नाही, शियाल माझा असतो आणि तो झोपला का आहे असं गाड्यांचा आवाज येतो. कांदा आपला छान फ्राय होतोय आणि दुसरी बॅच व्हायची आहे आणि एक साईडला बघू शकता मी बिर्याणी मसाला फक्त हलका गरम होण्यासाठी ठेवला आहे. त्याला आपण जास्त गरम नाही करणार आहोत, हलका गरम करायचं आहे आणि मग थंड करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. आणि बाकीचा जो गरम मसाला आहे तो पुढे सांगते. तर आता इथे कांदा आपला ब्राऊन फ्राय झालेला आहे. आपल्याला ब्राऊनच कांदा फ्राय करायचा आहे, कच्चा ठेवायचा नाही आहे. आणि खूप जास्त ब्राऊन नाही करायचं काळपट, कारण का तो बाहेर काढला तरी त्याच्यामध्ये हीट असते आणि त्यामुळे तो अजून ब्राऊन होतो. त्यामुळे थोडा ब्राऊन झाला का काढून टाकायचं. आणि एकीकडे मी काय करायला घेतले तुम्हाला दाखवते. दुसरी बॅच आता मी तेलामध्ये घातलेली आहे आणि कडकडीत तेल गरम होतं ना, त्यामुळे कसं धूर आला. तर इथे कांदा मोकळा करून घेते. बेसिक ताटामध्ये घालू शकता. इथे माझी कढई रिकामी झालेली, कारण का गरम मसाला आहे तो मी मिक्सर दिसतोय ना त्याच्यामध्ये घातलेला. तर हे बघा गरम मसाला इथे घालून घेतलेला, थंड झालेलं ते. तर त्याला थोडा वेळ ठेवलेला आणि त्याला आपण वाटून घेणार आहोत आता. आणि इथे मी लसूण साफ करते. म्हणजे ही माझी ना सकाळी लवकरच तयारी चालू होती, कारण का ह्यांनी अजून चिकन आणून दिलं नव्हतं. पण ही बेसिक तयारी असते. ही तयारी तुम्ही 1 दिवस अगोदर 2 दिवस अगोदर करून ठेवली तरी हरकत नाही. ज्या दिवशी तुम्हाला बिर्याणी बनवायची असेल त्याच्या 1-2 दिवस अगोदर. इथे मी लसूण सोलून घेतला आणि पाण्यात घातला. त्यानंतर अद्रक त्याच्याच अंदाजाने घेतला आणि पाण्यात. आता इथे अद्रक लसूण पेस्टचं कोणता अंदाज नाही आहे, हे मी माझ्या घरात लागतं ना डेली, मला त्यासाठी बनवते आहे. आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आणि पुदिना घेतला आणि छान स्वच्छ आता हे सगळं धुवून घेते आणि मग त्याची पेस्ट करून एका डब्यामध्ये मी भरून ठेवते. म्हणजे मला जेव्हा मच्छी बनवायची असेल, व्हेज नॉनव्हेज दोघांसाठी मला हे लागतं. त्यामुळे जेव्हा कधी लागेल तेव्हा आता मी स्वच्छ धुवून ना चाळणीमध्ये निथळत ठेवले, म्हणजे थोड्या वेळाने ती मी वाटून घेईल. आणि ओटा तर साफ करायचं काम चालूच असतं, ते सांगूच नका, कारण का काही बनवायचं बोललं ना का ओट्यावर पसारा होतच असतो. आता आपण कांद्याकडे लक्ष देऊन बिर्याणी मसाला वाटून घेऊया. तर अशा प्रकारे हा बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही ना व्हेज किंवा नॉनव्हेज पदार्थामध्ये घाला. कोणते चिकनचा वेगळा पदार्थ बनवत असेल त्याच्यामध्ये घाला, म्हणजे पदार्थ म्हणजे कोणती वेगळी चिकनची रेसिपी त्यामध्ये घाला. परत तुम्ही व्हेजची कोणतीही म्हणजे पनीरची रेसिपी बोला किंवा मिक्स व्हेजची बनवू त्याच्यामध्ये घाला, खूप टेस्टी लागतं. हा मसाला मला असं वाटतं का जरा जास्तच बनवून ठेवायला पाहिजे, कारण का माझ्याकडचं लगेच संपतो बनवल्या. आणि गरम मसाला पण मी वेगळा बनवते, तो वेगळा असतो, हा वेगळा मसाला आहे. आता बर्नीमध्ये मी काढून घेतले आहे, कारण का आपल्याला एवढा लागणार नाही, जेवढा लागेल ते पुढे सांगतेच. इथे मी पुदिना, कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट करते. मी मिरची जास्त आम्ही खात नाही, खूप तिखट आम्ही खात नाही, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये मिरची स्किप करते. तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची, कोथिंबीर, अद्रक आणि लसूण किंवा पुदिना ह्याची तुम्ही पेस्ट करू शकता. मी मिरची स्किप केलेली आहे, कारण का आपण मिरची पावडर कलर येण्यासाठी जास्त घालणार आहोत, त्यामुळे इथे मी मिरची घातलेली नाही. आता ही पेस्ट आहे ना ती मी सगळी करून घेतलेली आहे. अद्रक लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिनाची, मिरची नव्हती, कोथिंबीर पुदिनाची, ती मी एका डब्यामध्ये भरून ठेवते. जेव्हा केव्हा कोणताही पदार्थ बनवायचा असेल व्हेज नॉनव्हेज त्यासाठी यूज करते. तर ते झालेलं आहे. आणि आपल्या कांद्याकडे सुद्धा माझं लक्ष आहे. कांदासुद्धा खूप जास्त ब्राऊन करू द्यायचा नाही आणि करपायला नाही पाहिजे. आता इथे दुसरा आपला कांदा बघा अगोदर फ्राय केलेला छान कढईमध्ये तो आल्यावर त्याचा कलर अजून डार्क झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती डार्क झाला आहे कलर. तर छान असा ब्राऊन कांदा फ्राय व्हायला पाहिजे आणि खूप कुरकुरीत असा कांदा तयार झालेला. तर असाच कांदा तयार व्हायला पाहिजे, तेव्हाच त्याची म्हणजे बिर्याणीची टेस्ट वाढते. आता हा जो कांदा आहे हा मी मोकळा करून घेते. बेसिक ना एका ताटामध्येच कांदा काढून घ्यायचा, म्हणजे तो छान असा मोकळा होतो आणि कुरकुरीत होतो. तर आता हा कांदा मी साईडला ठेवते. दुसरा कांदा सुद्धा आपला फ्राय होतोय. आणि आता मी
चिकन आलेलं तोपर्यंत, पण मी विचार केला चिकनला हात लावायच्या अगोदर मी व्हेजचं करून घेते. व्हेज मी खाणारी आहे आणि एक श्रावणीची फ्रेंड होती, ती व्हेज खाणार होती पण ती बहुतेक आली नव्हती, तर मग व्हेज आमच्यासाठी बनवत होती मी. इथे मी सगळ्या जे म्हणजे आपल्याकडे असतील त्या भाज्या ज्या होत्या माझ्याकडे त्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पनीर मी नंतर ॲड करणार होती, कारण का अगोदर पनीर घातला ना त्याचा चुरा होतो म्हणून. तर त्यामध्ये मी आता बिर्याणी मसाला जो आपला आहे तो घातला आहे 1 चमचा, आणि छान बाऊलभर भाज्या होत्या ना त्यासाठी. आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर 1 चमचा आणि आगरी मसाला 1 चमचा घातलेला आहे आमचा, आणि गरम मसाला आहे तो अर्धा चमचा, हळद पाव चमचा, असं हे सगळं मसाले अगोदर घालून घेतले. बाकीच्या मसाल्यांचे डबे मी साईडलाच ठेवते, कारण का यानंतर मी चिकनला मसाले लावणार होती म्हणून. तर आता मी त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालते. ह्यामध्ये अद्रक लसूण आणि पुदिना कोथिंबीर आहे, त्यामुळे आपल्याला अंदाजाने हे सगळं जी पेस्ट आहे ती घालायची. ते 2 चमचे मी घातलेली आहे, कारण का चिकन वगैरे असेल ना त्याला थोडंसं अद्रक लसूण असेल तर ते छान लागतं. आणि कांदे इथे मी 4 पळ्या भरून घेतलेला आहे, म्हणजे हा चमचा आहे झारा तो. तर 4 मुठ्ठी भरून बेसिकली आपण बोलू शकतो. तर तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही वापरू शकता. आणि हा कांदा ना खूप भारी लागतो जेव्हा बिर्याणीमध्ये जातो तेव्हा, आणि तेव्हाच त्या बिर्याणीची टेस्ट वाढते. आता इथे दही मी 1 वाटी भरून घातलेली आहे. दही ह्यांनी 1 लिटरची आणलेली, पण इथे मी 1 वाटी घेते, कारण का आपल्याला चिकनला पण लागणार आहे, कोशिंबीरला सुद्धा लागणार आहे. आता मीठ चवीपुरतं घातले, आणि हे सगळं जिन्नस आहे म्हणजे सगळं आपण घातले ते एकजीव करून घ्यायचं. पूर्ण एक भाजीचं पीस आहे त्याला व्यवस्थित लागली पाहिजे अशी एकजीव करून घ्यायची. तर ह्यामध्ये आता माझं राहिलेलं म्हणजे मी अगोदर आठवण होती नंतर विसरलेली, तेजपत्ता आणि कसुरी मेथी. तर ह्या 2 गोष्टी माझ्या राहिलेल्या ते नंतर मी ॲड केलेल्या आहेत, ते सुद्धा तुम्हाला दिसेलच. छान सगळं एकजीव केल्यावर तुम्ही बघू शकता. छान आता याला साईडला करून घेतलेलं आहे, कारण का आता मी नॉनव्हेजला हात लावते. तर व्हेज आणि नॉनव्हेज ना मी कधी एकत्र करत नाही, थोडं वेगवेगळं लांबच असतं. आता इथे ना चिकन आपलं स्वच्छ एकदम क्लीन धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जास्तच माझ्या अंदाजाने मी अद्रक लसूण पेस्ट घालते, त्यामुळे मी घातलेली. आणि याच्यामध्ये पुदिना कोथिंबीर आहे त्या अंदाजाने घातलेली आहे. थोडी नंतर पण मी 1 चमचा वाढवलेली, पुढे तुम्हाला दिसेलच. तर आता जो मिक्सर होता ना तो सुद्धा धुवून त्याचं थोडं म्हणजे जास्त पाणी नाही वापरायचं, थोडंसं पाणी घालून धुतलं आणि ते घातले. आणि बिर्याणी मसाला इथे साधारण चिकन किती होतं सांगितलं नाही, चिकन इथे 2 किलो होतं, त्याला 3 चमचे भरून बिर्याणी मसाला घातलेला आहे. आणि आगरी मसाला 2 चमचे घातले, आणि मिरची पावडर 1 चमचा घातलेला आहे. तर तिखट प्रमाणे आम्ही खूप तिखट खात नाही, पण एवढं इनफ होतं, कारण का मुलं जेवणार होती, तर कोणाला तिखट नको लागायला, सगळ्यांना व्यवस्थित लागलं पाहिजे अशा अंदाजाने. आणि आता हळद घातले मी अर्धा चमचा भरून, आणि गरम मसाला आहे तो साधारण 1 चमचा भरून आहे. तर गरम मसाला आणि बिर्याणी मसाला हे 2 वेगवेगळे, गरम मसाल्यामध्ये थोडे वेगळे पदार्थ जातात, आणि बिर्याणी मसाला तुम्हाला दाखवलाच. आता मीठ आपल्या चवीपुरतं घातलेलं आहे. इथे मी साधारण 3 चमचे भरून मीठ घातलेलं आहे 2 किलो चिकनसाठी. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दही. मी टॅमॅटोचा वापर जास्त बिर्याणीमध्ये करत नाही, त्यामुळे मी टॅमॅटो घातला नाही. तुम्हाला आवडत असेल टॅमॅटो घालू शकता, बारीक चिरून किंवा मिक्सरला बारीक पेस्ट करून ह्या स्टेजला घालू शकतो आपण. तर दही मी 400 ग्रॅमच्या जास्त घातलेली थोडी. आणि आता कांदा मी किती घेते बघा, तुम्ही बघू शकता, भरपूर सारा कांदा मी बिर्याणीमध्ये घालते, आणि मन भरत नव्हतं तरी अजून घातलेला. तर अशा प्रकारे आता हे सगळं एकजीव करून घेते छान. सगळ्या एक चिकनच्या पीसला मसाला लागला पाहिजे, छान दही वगैरे लागली पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे काम हातानेच होऊ शकतं, चमच्याने होऊ शकत नाही. जितकं आपण हाताने छान असं त्याला लावू शकतो ना तसं चमच्याने लागणार नाही, त्यामुळे हात छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपलं जे काम आहे ते करायचं. तर छान असं लावून घेते मसाला. त्यामुळे मी जी व्हेज बिर्याणीचं आहे ना ते अगोदर करून घेतलं, कारण का चिकनचा जो वास आहे तो हातावरनं जात नाही, आणि मला तर खरं तर आवडत नाही, पण माझ्या मुलीला आणि नवऱ्याला त्यांना आवडतं नॉनव्हेजचं, तर त्यामुळे मी त्यांच्यासाठी बनवते.
आवडत नाही बनवायला मी, म्हणजे हे नॉनव्हेजचे पदार्थ सगळे मी बनवते आवडीने, फक्त मला ना ते हाताला वास येतं ना तेव्हा ना असं, मग मी सांगू का, आमची ती आजी होती बाजूला, तिने मला टेक्निक, म्हणजे आम्ही लहानपणीच शिकलेलो ही टेक्निक, कोथिंबीर असते ना ती हातावर छान घासून घ्यायची आणि मग आपल्या हाताचा मच्छीचा वास जातो आणि कोथिंबीरचाच येतो, किंवा लिंबू चोळून घ्यायचा. तर ती आमची आजी होती, तिने सांगितलेलं मच्छीचा वास जाण्यासाठी ही आयडिया. आता इथे आपल्या दोन्ही बिर्याणीचा मसाला लावून झालेला आहे. मी तेजपत्ता विसरलेली तुम्हाला अगोदर सांगितलं, तो तेजपत्ता घालून घेतलेला आहे, अगोदरच घालू शकता, आणि कसुरी मेथी घालून घेतलेली आहे. आता मी कसुरी मेथी घातलेली, पण मी व्हेजला ना हात लावायला गेली नाही, कारण का आपण जेव्हा शिजायला घालू ना तिला तेव्हा ती मिक्स होणारच आहे, त्यामुळे मी तिला तशीच साईडला झाकून ठेवून दिलेली. आणि चिकनला मी चमच्याने मिक्स केलं नंतर. तर इथे मी व्हेज बिर्याणीचं ना घेतलं आहे करायला, शिजायला ठेवलेली आहे व्हेज बिर्याणी. आणि इकडे मी चिकनमध्ये ना बटाट घालणार आहे. तर कांदा तळलेला आता तेल आहे ना, त्याच तेलामध्ये बटाटा थोडा फ्राय करते आणि मग चिकनमध्ये ते घालणार, थोडं फ्राय करून घेते. आणि याच्यामध्ये पनीर फ्राय आणि काजू फ्राय करून नंतर घालणार. व्हेजचं हे चालू आहे इकडे, पण नॉनव्हेज सुरू करायच्या अगोदर विचार केला, पहिले व्हेजचं शिजवून घेते. आणि तांदूळसुद्धा मी अजून भिजत नाही घातले, तर तांदूळ पण भिजत घालते. तर बटाटा थोडासा फ्राय करते आणि मग ते चिकनमध्ये घालते. आपलं चिकन इथे आहे, थोडीशी मच्छी खाली आहे, त्याला लावून थोडंसं अद्रक लसूण पेस्ट मी एक्स्ट्रा घातलं, कारण का जेवढं चिकनला लसूण अद्रक असेल तेवढं चांगलं लागतं. तर फ्राय करते, नॉर्मल फ्राय करते, ब्राऊन वगैरे नाही करत. तर आपला बटाटा फ्राय होतोय आणि व्हेज बिर्याणीची मी तयारी सुरू केली, म्हणजेच भाजी शिजायला ठेवलेली आहे. आणि त्यानंतर बटाटा फ्राय झाल्यावर मी मोठ्या पातेल्यामध्ये तो काढून घेतला, वरनं थोडं तेल घातलं, कारण का तेल कमी होतं, तुम्ही बघितलं फार कमी होतं, त्यामुळे 1 वाटीभर तेल मी घातलं आणि त्यामध्ये जो आपला चिकन होता ना तो घालून घेते. आणि साधारण अर्धा तासपेक्षा जास्त मी याला मॅरिनेट करून ठेवलेला, आपण त्यापेक्षा जास्त ठेवू शकतो. आणि टोपाला मसाला लागलेला, त्यामुळे त्याच्यामध्ये साधारण 1 पेला पाणी घातलं आहे आणि ते टोप स्वच्छ करून त्याच्यामध्ये तो पाणी घातलेला आहे, छान मिक्स करून घेते. इथे आपल्याला पाणी जास्त वापर करायचा नाही आहे, जितकं चिकनला पाणी सुटेल ना त्यामध्येच तो चिकन शिजवायचा आहे. पण साधारण आपण थोडासा पाणी इथे वापरू शकतो, चिकनची क्वांटिटी 2 किलो आहे त्यामुळे. आणि एवढ्या सगळ्या चिकनची बिर्याणी करणार नाही मी, ह्याच्यामधनं मी साधारण अर्धा किलो चिकन काढून ठेवणार आहे, कारण का भाकरींची ऑर्डरसुद्धा ह्यांनी दिलेली त्यामुळे. तर हा चिकन आहे ना तो भाकरींबरोबर सुद्धा सुंदर लागतो. आणि इथे तुम्ही बघू शकता चिकन छान आता उकळी येते, त्याला अगोदर फास्ट गॅसवर छान उकळू द्यायचं आणि मग झाकण देऊन त्याला मीडियम गॅसवर शिजू द्यायचं. छान असा चिकन शिजतो आपला. आणि तो शिजला ना का एकदम पूर्ण नाही शिजवायचं, त्याला थोडंसं कमी शिजवायचं आहे, कारण का आपण दमवर सुद्धा शिजवणार आहोत. आणि शिजवताना झाकणावर पाणी ठेवायचं नाही, इथे सुद्धा व्हेज बिर्याणी शिजते, तिच्यावर मी पाणी ठेवलेलं नाही. तर असंच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. चिकन शिजतंय, त्याचबरोबर मी तांदूळ पण बासमतीचे भिजायला ठेवलेले, साधारण 2 किलो तांदूळ इथे भिजायला ठेवलेले. चिकन शिजलंय, इथे बघू शकता, मस्त झाले, मस्त. तर हे मी आता साईडला खाली उतरवून ठेवले टोप, त्याच्यावर वजन दिले. आपलं पाणीसुद्धा इथे छान उकळलं. तर भाताला अशी तयारी, आता पाणी उकळले, मी भात घालून घेते पहिले. तर पाणी इथे उकळत आलेलं आणि त्यामध्ये मी आता काही पदार्थ घालते, ते म्हणजे सगळ्यात अगोदर मीठ घालते. तर 1 किलो तांदूळ असतील तर त्याला 3 चमचे मीठ घालायचं, थोडंसं जास्त मीठ घालायचं, कारण का पाणी आपला सेपरेट निघणार आहे आणि आपण फक्त तांदूळ पाण्यामधनं काढून घेणार आहोत त्या अंदाजाने. आणि मीठ घालून झाल्यावर त्यामध्ये आपण जो मसाला काढून ठेवले, गरम मसाला, लवंग, दालचिनी, मोठी वेलची, छोटी वेलची, शहाजिरा आणि हे एवढंच, ते सगळं घालून घ्यायचं. आणि तेल साधारण 1-2 चमचे तेल घालायचं. तेल ना भात सुटसुटीत होण्यासाठी आपण तेल घालतो. त्याचबरोबर आपण लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं. लिंबू पिळल्याने ना भात छान असा मोकळा सुटसुटीत असा होतो आणि लिंबूच्या सालीसकट त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. आणि आता मी पाणी अजून उकळण्यासाठी झाकण देते. पाणी छान उकळून आलं, छान वाफ आली त्याला का आपल्याला आपण बासमती तांदूळ जो भिजत घातलेला तो घालून घेणार आहोत. साधारण अर्धा तास तरी तांदूळ भिजला पाहिजे.
त्याच्यापेक्षा जास्त भिजवला तरी चालतो। आणि आता हा सगळा तांदूळ मी पाण्यामध्ये घालून घेतलेले आणि सगळ्यात अगोदर मिक्स करून घ्यायचं तांदूळ चांगला, म्हणजे तो ना छान मोकळा होतो। त्यामुळे अगोदर मिक्स करून घ्यायचं सगळं पाण्यामध्ये तांदूळ आणि मग झाकण द्यायचं आणि त्याला उकळायला ठेवून द्यायचं। तांदूळ साधारण 50% थोडं जास्त शिजला ना का काढून घ्यायचा। खूप त्याला शिजवायला जायचं नाही, असं बरेच जण 90% 80% खूप शिजवायचं नाही, थोडासा कच्चा असतानाच काढायचा। कारण का आपण ना बिर्याणीला दमवर ठेवणार ना तेव्हा तो आपोआप शिजतो आणि तांदूळ शिजायला वेळ लागत नाही। जर तुमचा तांदूळ सुटसुटीत असेल ना मोकळा तर तुमची बिर्याणी टेस्टी लागते। म्हणून तांदूळ ना 50% पर्यंत शिजत आला ना थोडा त्याच्यापेक्षा शिजवायचा आणि लगेच काढून घ्यायचा। आता इथे चिकन मी ठेवलेलं आहे गॅसवर आणि एक टोपभर छोटा टोप आहे तो मी चिकन काढून घेतले। साधारण अर्धा किलो चिकन मी काढून घेतलं आणि जेवढं चिकन आहे त्याच्यावर मी इथे आपला शिजलेला जो भात आहे जो आपण चाळणीमध्ये काढून घेतले तो तसाच्या तसा घालून घेतलेला आहे। तर आपल्याला अशा प्रकारे हा भात पूर्ण स्प्रेड करून घ्यायचा आहे। खूप गरम होता आणि तरीसुद्धा मी हाताने त्याला स्प्रेड करत होती, कारण का ना माझी घाई चाललेली कामाची खूप, आणि त्यामुळे आणि जास्त काही शूट करू शकली नाही कारण का श्रियालना खूप रडत होता तेव्हा। आणि हे माझं असं झालेलं की मी एकदा बिर्याणी दमवर ठेवते म्हणजे मी पुढची कामं करायला मोकळी आणि श्रियालला घ्यायला सुद्धा मोकळी, आणि वेळ होत आलेला त्यामुळे मी विचार केला अगोदर मी बिर्याणी दमवर ठेवते म्हणजे पुढची कामं करायला मोकळी। तर इथे भात मी स्प्रेड करून घेतलेला आहे, पसरवून घेतलेला आहे। त्याच्यावर इथे मी फूड कलर वापरले, केकसाठी वापरते तो, अर्धा पेला दुधामध्ये तो मिक्स केला आणि तो भातावर घालून घेतले। ही स्टेप आहे ना जेव्हा घरी बिर्याणी बनवते तेव्हा मी नाही करत, आता छान अशी दिसावी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते, मुलांना सुद्धा आवडावी म्हणून केलेला आहे। त्याच्यावर मी तळलेला कांदा आहे तो भरपूर सारा घातलेला आहे आणि त्याचबरोबर पुदिना आणि कोथिंबीर जी आहे ती सुद्धा भरपूर सारी घातलेली आहे। यानंतर मी व्लॉग शूट केला नाही कारण का मी खूप दमलेली सकाळपासून काम करून, आणि मुलं आलेली तर विचार केला त्यांच्याबरोबर गप्पा गोष्टी सगळ्या चालू होत्या आमच्या। आणि आता तूप मस्तपैकी घालते, वरनं 2-3 चमचे तूप घालायचं आणि दमवर साधारण बारीक गॅसवर तवा वगैरे ठेवू शकता जर तुमचं टोप पातळ असेल तर, आणि नसेल तर असंच तुम्ही बारीक गॅसवर 10-15 मिनिटं दम देऊ शकता। वजन ठेवायचं झाकणावर। आणि ही रेसिपी इथपर्यंत बघितली असेल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, व्हिडिओला लाईक करा। ही सगळी श्रावणीचे फ्रेंड आलेले आणि छान त्यांना आवडली बिर्याणी वगैरे खाऊन हे शूट म्हणजे ही शूट बेसिकली त्यांनी मला फोटो काढायला सांगितलेला आणि मी त्यांचं शूट करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये। हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्स करून सांगा। चला बाय।